केवळ दैव बलवत्तर आणि आई भवानीच्या कृपेमुळे कोल्हापूरमधील 28 जणांचा पर्यटक गट एका मोठ्या दुर्घटनेतून थोडक्यात बचावला आहे। या गटात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील पती-पत्नी शिवप्रसाद चौगले आणि प्रियांका चौगले यांचाही समावेश होता। काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दुःखद घटनेच्या अगदी 2 ते 3 किलोमीटर अंतरावर हा संपूर्ण गट आणि चौगले दाम्पत्य होते। या हृदयद्रावक घटनेनंतर सुखरूप राहिलेले शिवप्रसाद चौगले आणि त्यांची पत्नी प्रियांका चौगले यांनी या भयावह अनुभवाबद्दल माहिती। कोल्हापूरहून गेलेला 28 जणांचा हा गट पहलगामच्या परिसरात पर्यटनासाठी गेला होता। ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणापासून केवळ काही किलोमीटरच्या अंतरावरच या गटाचं वास्तव्य होतं। घटनेची माहिती मिळताच या गटातील सदस्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती। सुदैवानं या दुर्घटनेचा कोणताही परिणाम त्यांच्यावर झाला नाही। या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना शिवप्रसाद चौगले आणि प्रियांका चौगले यांनी सांगितलं की आई भवानीची कृपा आणि नशीब बलवत्तर असल्यामुळेच आम्ही या संकटातून सही सलामत बाहेर पडलो आहोत। ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्याच्या अगदी जवळ आम्ही होतो हे आठवूनही अंगावर काटा येतो। देवाचे आणि आई भवानीचे खूप खूप आभार। या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र कोल्हापूरच्या या गटातील सर्व सदस्य सुरक्षित आहे। या घटनेमुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असलं तरी चौगले दाम्पत्यानं आणि त्यांच्या सोबतच्या इतर सदस्यांनी दाखवलेल्या धैर्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। त्यांचे होते त्या घोडे आणण्यासाठी या 26 जणांसाठी खूप वेळ लागला आणि तो वेळ लागल्यामुळे आम्हाला तिथे जाण्यासाठी उशीर झाला। हा एक आमचा फायदा झाला आणि त्याच्यामुळे आम्ही सुदैवाने वाचलो। त्यानंतर सगळ्यांना घोडे मिळाल्यानंतर जवळजवळ आम्ही ते घोडे 50-60 पावलं चालून गेले असतील। सगळा आमचा ग्रुप चालू लागला आणि त्या दिशेकडे जात असतानाच पाठीमागून ड्रायव्हर आणि ज्याने घोडे अरेंज केले होते ते दोघेही धावत आले आणि त्यांनी सांगितले, अरे जाऊ नका, घोडे वळवा तुम्ही। काय झाले तर तिथे काहीतरी फायरिंग सुरू आहे असं कळलं आणि त्यामुळे आम्ही त्या लोकांनी घोडे वळवले। पण तिथे एवढं की काहीतरी घटना घडलेली आहे असं कळल्यानंतर आमचे पुढचे जे पॉईंट्स बघण्यासाठी गाड्या ठरल्या होत्या त्या गाड्याने आम्ही अरू व्हॅली करायला गेलो। अरू व्हॅलीला गेल्यानंतर अरू व्हॅलीच्या तिथं असं वातावरण नव्हतं। तिथे आम्ही एकंदर या सगळ्या घटनेत नंतर सहकार्य सगळ्यांनी प्रशासनाने सगळ्यांनी सहकार्य चांगलं केलं खूप आणि त्या तिथल्या स्थानिक लोकांनी पण आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं। 1:15 पोचल्यानंतर आम्ही तिथल्या म्हणजे नेहमी आम्ही असं कसं जेवण अगोदर करतो किंवा नंतर करतो, पण ह्यावेळेला आम्ही म्हटलं आता काय करूया, आपण जेवण करूया आणि मग आपण पुढच्या पहलगामचा प्रोग्राम करूया। त्यासाठी आम्ही नंतर एक आणि ॲडिशनल आमचं असं झालं की तिथे एक शंकराचं एक देवस्थान होतं आणि सूर्यमंदिर। आमचं ते प्रोग्राममध्ये नव्हतं ॲक्च्युली, पण ते कसं ते आमच्या सगळ्यांचं लहान मुलं होती, वयस्कर होती, ते म्हणाले आणायचं आपण हा प्रोग्राम करूया। त्याच्यामुळं आमचा अर्धा ते पाऊण तास आमचा त्या सूर्यमंदिरसाठी गेला आणि सूर्यमंदिरसाठी अर्धा ते पाऊण तास गेला आणि त्याच्यानंतर आम्ही जनरली तिथं पोचल्यानंतर आमचं ठरलं की बायसन जिथं हा घटना घडली ते साधारण आम्ही घोडेस्वारीपासून तर 2 ते 2.5 किलोमीटरच्या आसपास होतं। तर आम्ही म्हटलं जाऊया तिथे। तर जाण्यासाठी आम्ही घोडे अरेंज केले। साधारण 28 जणांचा ग्रुप होता, त्यातले वयस्कर सोडून आम्ही 26 जणांसाठी घोडेसवारी अरेंज केली आणि घोडे चालू असताना जवळजवळ निम्म्याधिक बसलो होतो आणि त्याच्यामध्ये अर्धा पाऊण तास आमचा गेला होता घोडे अरेंज करता आणि आम्ही हे झाल्यानंतर आम्ही निघाल्यानंतर की असं झालं की थोडंफार आम्ही घोडे चालू केले, 50-1 मीटर गेलो असेल तेवढ्यात आमचे ड्रायव्हर होते इब्राहिम म्हणून, ते पटापट पळत आले। अरे भाई रुको कुछ तो प्रॉब्लेम हुआ है, कुछ फायरिंग चल रहा है ऐसी। तर लगेच त्याला आम्हाला इतकं म्हणजे खरं त्या इब्राहिमचं आम्ही म्हणजे खरं म्हणजे आमचं ते म्हणजे देवासारखा तो धावून आला आणि त्याने आम्ही मग ते हे केलं। मग लगेच आम्ही उतरलो आणि मग साधारण तिथला आसपास केलं, म्हणजे चौकशी केली तिथे। ते तिथले लोक म्हणाली की आत्तापर्यंत असं काही कार्यक्रम म्हणजे असं कधी काही झालेलं नाही, फायरिंग झालेलं नाही की काय नाही, इतकं म्हणजे शांत एरिया आहे तिकडचा काश्मीरमधला। त्याच्यामुळं असं काय तुम्ही घाबरू नका, काय नका। लगेच आम्हाला तिथल्या लोकांनी आम्हाला हे केलं, पण आमचं सगळं अवसानच गळून गेलं। 28 जण आम्ही होतो, लगेच आम्ही घाबरलो। आम्ही कसं आपण महाराष्ट्रापासून बऱ्याच किलोमीटरवर आलो होतो, नंतर जाण्याची व्यवस्था कशी गेला, मी इथनं बाहेर कशी पडू ह्याच्या विवंचनेत होतो। नंतर मग आम्ही लगेच थोडंसं किरकोळ एक अरू व्हॅली जवळ होती तिथे, त्याच्या आसपास आम्ही जरा ते सगळं हे होईपर्यंत हे गेलं आणि अरू व्हॅली येईपर्यंत सगळं मिलिटरीने सगळं जवळजवळ पॅकअप केलं। नंतर हेलिकॉप्टरने सर्च चालू होतं वरती सगळं, आर्मी जवळजवळ श्रीनगरला आर्मी हा तिथं जवळपासच असल्यामुळं आर्मी पण लगेच त्यांचे सगळे पटापट यायला लागले।
हेलिकॉप्टरचं सर्च चालू झालं आणि लगेच आम्हाला मग ते ड्रायव्हर पण म्हणाले, अरे भाई तुम इधर मत रुको, इधर रुकना बराबर नाही, तुम हे करू. ॲक्च्युली आमचं पैलगावला त्या ठिकाणी लॉजिंग होतं, स्टे होता. पण लगेच आम्ही ते अभय टूरचे मॅनेजरने लगेच फोनवर हे केलं, फोन कॉन्टॅक्ट केला की असं असा प्रॉब्लेम झाला, काय करूया. तर अभय ते म्हणाले, त्यांनी पण चांगलं कोऑपरेशन केलं. ते म्हणाले ठीक आहे, तुमची मी व्यवस्था करतो आणि तुम्ही नंतर डिपार्चर व्हा. त्यांनी लगेच आम्हाला पाहिजे तेवढं तिथे रूम नाही मिळाले, पण आम्ही सगळ्यांनी ॲडजस्ट करून महाराष्ट्रातले जेवढे 28 ग्रुप होते नाही एकमेकांनी अरेंज करून लगेच आम्ही श्रीनगरला रवाना झालो.